सोनी तो उस साइड से है। महात्मा गांधी मिशन, गांधी विचारांना मिळालेली संस्था, गांधींचे आदर्श त्यांचे वचन आत्मसात करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला। आज गांधीजींची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने आज प्राचार्य स्वामी कुमार लवटे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यांना आपण आभार त्यानिमित्ताने या कार्यक्रमात सुरुवातीला सूर्यमाला अर्पण करून आपण अभिवादन करतो। प्रमुख अतिथी माननीय सुनील कुमार लवटे सर, तसेच माननीय इंद्रशाव कदम सर, तसेच माननीय डॉक्टर सखन सर यांच्या हस्ते सूर्यमाला अर्पण करून आपण आदरांजली अर्पण करत आहोत। प्राप्ति मैडम कृपया लवकर या। आज अनेक वर्षानंतरही जगभरात गांधी नावाचं गारुड सार आहे। सगळेजण आपण गांधीजींना हे विधो आनंद सिंधो मेच मेधा दीयतां, हे विधो आनंद सिंधो मेच मेधा दीयतां।
सम्मे पूयतां शरणं याचे तावकोऽहं सेवको नो गृह्यतां चञ्चलानि चेन्द्रियाणि मानसं मे पूयतां शरणं याचे तावकोऽहं सेवको नो गृह्यतां त्वयि च वीर्यं विद्यते यत्तच्च मयि निगृह्यतां या च दुर्गुणदीनता मयि सा तु शीघ्रं क्षीयतां हे विभो आनन्दसिन्धो मे च मेधा दीयतां हे विभो आनन्दसिन्धो मे च मेधा दीयतां यच्च दुरितं दीनबन्धो तच्च दूरं नीयतां हे विभो आनन्दसिन्धो मे च मेधा दीयतां हे विभो आनन्दसिन्धो मे च मेधा दीयताम् इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल गए भी कोई दूर होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना दूर अज्ञान के हो अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रहे हम जितनी भी दे भली जिंदगी दे बैर होना किसी का किसी से भावना मन में बदले की होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हमने सोचे हमें क्या मिला है हम ये सोचे पिया है हर मन फूल खुशियों
जलधो बहाते पावन हरित मन कपूरा हम चले एक रस्ते प्रेमा से इतनी शक्ति हमें देना दाता उनका विश्वास कमजोर होना उनका विश्वास कमजोर होना उनका विश्वास कमजोर होना। मेरा जीवन ही मेराचं कार्य किती मोठं आहे, किती विचार करायला लावणार आहे. आजच्या जगातही त्यांचे विचार किती सुसंगत आहेत. त्याचं चिंतन करणं, ते समजून घेणं ही काळाची गरज आहे. त्यामुळेच आजच्या अशा कार्यक्रमांमधून आपण पुन्हा नव्याने गांधीजींना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि यासाठीच आज आपण आमंत्रित केलेलं आहे प्राचार्य सुनील कुमार लवटे सरांना. त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना आपण ऐकणार आहोत. त्यांचे गांधीजीबद्दलचे विचार जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मी त्यांचा परिचय करून देते. प्रसिद्ध लेखक म्हणून त्यांना ते सर्वांना परिचित आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते, तसेच ललित लेखन, आत्मचरित्र, कविता संग्रह, कथासंग्रह, भाषण संग्रह, वैचारिक लेख संग्रह आदी प्रकारात त्यांचं बहुआयामी लेखन आहे. अनेक पुस्तकांचं संपादन आणि अनुवाद त्यांनी केला आहे. त्यांची 125 पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध आहेत, प्रकाशित आहेत. वि स खांडेकर यांच्या कथांचा अनुवाद त्यांनी केला. त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.
खाली जमीन वर आकाश हे त्यांचं आत्मकथन. मराठी साहित्य जगतात संवेदनशीलतेची खळबळ माजवणारं असं हे त्यांचं आत्मकथन होतं. त्याचं कारणही तसंच आहे. सरांचा जन्म अनाथाश्रमात झाला, म्हणजेच किती खडतर प्रवास होता आणि त्यातून आज हे व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे, ज्याची सर्वत्र ओळख आहे, हे आपण समजू शकतो. त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या 18 खंडांचे संपादनही केले आहे. हे त्यांचं खूप मोठं काम आहे. तसेच वि. स. खांडेकर यांचे 34 पुस्तके त्यांनी प्रकाशित केले आहेत. असं बहुआयामी संवेदनशील मोठे लेखक, विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक अशा रूपात आपल्याला अतिथी लाभले आहेत. त्यांना मी विनंती करणार आहे आम्हाला पुन्हा नव्याने गांधीजींचं एक वेगळं स्वरूप समजावून सांगावं. सर, आपण या. एकदा जोरदार टाळ्या वाजवत. आपलं भाग्य आहे की आज आपण लवटे सरांना ऐकणार आहोत. सत्कार. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर जॉन, या स्मृती सभेला उपस्थित या विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी, माझ्याबरोबर कोल्हापूरहून आलेले तिथले शिक्षणाधिकारी, विश्वास सुतार, मी काही वर्षापूर्वी असंच सेवाग्रामला अशाच दिवशी प्रमुख पाहुणा होतो. माझ्याबरोबर डॉक्टर जोहडकर, राजेंद्रजी होते. सेवाग्रामला, साबरमतीला, सदाकत आश्रममध्ये, कोचरब आश्रममध्ये, सगळ्या आश्रमांच्या अशा स्मृतिसभांना उपस्थित राहायचं भाग्य मला मिळालेलं आहे. मी हे अशासाठी सांगतो की त्यानंतर इतक्या गांभीर्याने गांधीजींचं स्मरण, म्हणजे मी मगाशी 4 धाम सांगितले गांधीजींचे, आज मला इथे आल्यानंतर हे गांधीजींचं 5वं धाम आहे असं वाटायला लागलेलं आहे. इतक्या सश्रद्धपणे महात्मा गांधींना आपण आज स्मरण करतो आहोत. बरोबर मित्रांनो, 76 वर्षांपूर्वी गांधीजींना ज्यांनी अत्यंत आर्तपणे पश्चातापदग्ध स्वरात हे राम म्हणायला लावलेलं होतं, तीच मंडळी आज जेव्हा जय श्रीराम म्हणतात तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचं हृदय पिळवटून आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, हे मी अशासाठी सांगतो की महात्मा गांधी समजून घेताना केव्हा तरी ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ज्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसा, सत्य ही 2 अशी तत्त्व दिली. म्हणजे मी तुम्हाला अनुभवाने असं सांगेन की जगामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध होतात आणि युद्धानंतर तहाची बोलणी, म्हणजे अलीकडचं उदाहरण तुम्हाला सांगायला हरकत नाही की अरब आणि इस्रायलच्या लढ्यामध्ये तह झाला तर महात्मा गांधींना कोट करून तो होतो. यामध्ये मित्रांनो महात्मा गांधींचं मोठेपण आहे. हे जे महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आहे, बाबू कमल किशोर कदम यांनी ज्या द्रष्टेपणाने याची स्थापना केली आणि अंकुशरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली ज्या सौंदर्यशाली वृत्तीने हे विद्यापीठ वाटचाल करत आहे, विकास करत आहे. आत्ताच मी डॉक्टर विलास सपकाळजी यांच्याबरोबर बोलत होतो. अनेक विद्यापीठांचे कुलगुरू असलेले कुलगुरू तुम्हाला मिळाले, हे देखील मला वाटतं या विद्यापीठाच्या परंपरेला श्रीवर्धन करणारी ती गोष्ट आहे.
महात्मा गांधींनी जे काम केलं त्याचं एक सगळ्यात ज्याला आपण जागतिक उदाहरण म्हणू असं सांगितलं जातं की महात्मा गांधी हे या जगातले स्वीकार्य असे नेते आहेत. म्हणजे प्रत्येक देशाचे स्वतःचे आयडॉल्स असतात, पण जगाचे आयडॉल कोण असे जर तुम्ही मला विचाराल तर ते केवळ आणि केवळ महात्मा गांधी आहेत. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की यापूर्वीचे आपले राष्ट्रपती कोविंद हे ऑस्ट्रेलियाला गेले होते आणि त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये महात्मा गांधीजींचा 150वा पुतळा तिथे त्याचं विमोचन केलं. त्यावेळी मी हे वाचलेलं आहे की जगात एका माणसाचे, एका महात्म्याचे इतक्या देशात पुतळे असणं ही या नेत्याला असलेली वैश्विक मान्यतेचं प्रतीक म्हणून जग महात्मा गांधींच्याकडे पाहतं. महात्मा गांधींनी केवळ मित्रांनो आपल्याला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, स्वदेश भावना, सर्वस्पर्शित्व, समन्वय या ज्या गोष्टी दिल्या, एकादश व्रत दिली. ही एकादश व्रत आज आणखीन एका विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना खुणावत आहे. वर्तमान काळामध्ये मित्रांनो गांधीजींनी ज्या भारताचं स्वप्न बाळगलेलं होतं, तुम्ही महात्मा गांधींचं चरित्र वाचलं असेल, सत्याचे प्रयोग वाचले असतील, पण त्याच्या पलीकडे महात्मा गांधी कोण होते असं जर मला विचाराल तर महात्मा गांधी या देशाचे असे स्वप्नद्रष्टे होते की त्यांना हे बरोबर माहीत होतं की हा देश एक कसा करायचा. मला अनेक प्रसंग महात्मा गांधींच्या जीवनाचे आठवतात. म्हणजे आपण औरंगाबादमध्ये ही स्मृतिसभा करतो आहोत. या औरंगाबाद शहराचं आणखीन एक स्वतःचं असं चरित्र आहे की या औरंगाबाद शहराने आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगराने एक नाही, दोन नाही, 3 नामांतरं पचवलेले आहेत. मुघल काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की देवगिरीचं दौलताबाद झालं. इथल्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर संग्रामामध्ये आपण असं पाहिलं की संघर्षानंतर देखील एक समन्वयाची भूमिका घेतली आणि आपण नामांतर केलं आणि आज शहराचं नामांतर केलं. ही नामांतरं दुसरं तिसरं काय नसून काळाच्या ओघामध्ये देश कसा बदलतो, समाज कसा बदलतो, आपलं आकलन कसं बदलतं याची ती माझ्या दृष्टीने प्रतीक आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण महात्मा गांधींना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला काही गोष्टी आठवतात. मला आठवतं की 1930-33च्या दरम्यान विशेषतः आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देश घडवणीची तयारी करत होतो आणि आपल्यापुढे असं आव्हान होतं की हा देश कसा घडवायचा, कशी त्याची रचना करायची. त्याच्या प्राथमिक स्वरूपामध्ये त्या काळामध्ये डॉक्टर मानवेंद्र रॉय यांनी एक घटनेचा मसुदा त्यांच्या आकलनाप्रमाणे तयार केलेला होता. जवाहरलालजी नेहरू जे नंतर आपले पहिले पंतप्रधान झाले, त्यांनी सरदार पटेल, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी त्या घटनेवर विचार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तो घटनेचा ड्राफ्ट एकांगी आहे. महात्मा गांधींना असं वाटायचं की हा देश एक व्हायचा तर व्यापक घटना पाहिजे. म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून निवड केली. ती निवड करतानाचे पूर्वप्रसंग इतिहासामध्ये केव्हा तरी तुम्ही डोकावून पाहाल. महात्मा गांधींना बदलण्यामध्ये ज्या अनेक लोकांचा हात आहे
त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात मोठा अशी माझी धारणा. तुम्हाला माहीत आहे की महात्मा गांधींची घडण एका सनातनी हिंदू कुटुंबात झाली, पण नंतर जसा जसा काळ पुढे गेला आणि महात्मा गांधींची घडण बदलत गेली. मी इथे या 2 आफ्रिकन भगिनी पाहतो आहे आणि मला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये कसे वंशभेदाविरुद्ध लढले याचे कितीतरी प्रसंग. माझं भाग्य असं की गांधीजींचे नातू म्हणजे मणिलाल गांधींचे चिरंजीव अरुण गांधी यांच्या अनेक वर्ष मी संपर्कात आहे. परवाच काही दिवसापूर्वी आमच्या संस्थेमध्ये कोल्हापूरला अरुण गांधींनी शेवटचा श्वास सोडला. त्यावेळी मी त्यांच्याजवळ होतो. ते नेहमी असं मला सांगायचे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगायचे की महात्मा गांधींनी जी लिगसी, जी वैचारिक परंपरा, जे स्वप्नांची पण एक परंपरा असते मित्रांनो, ती स्वतंत्र आणि संयुक्त भारताची जी परंपरा होती. मी त्यांना असं विचारलं होतं की सहजपणे एका पुस्तकाच्या प्रकाशनाचं, त्यांच्या प्रेमाचा वारसा नावाचं पुस्तक आहे त्यांचं, लिगसी ऑफ लव्ह, की आज जगाला कशाची गरज आहे. त्या पुस्तकामध्ये अरुण गांधींनी असं सांगितलं की आज जगाला गरज आहे ती एकमेकावर जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या पलीकडे जाऊन प्रेम करायचे. केव्हा तरी तुम्ही ते मराठीतही पुस्तक आहे, इंग्रजीमध्येही आहे, तुम्ही आवर्जून वाचावं अशी मी तुम्हाला विनंती करेन. लिगसी ऑफ लव्हमध्ये ते असं सांगतात अरुण गांधी की हे जग जर एक व्हायचं असेल, वसुधैव कुटुंबकमची जी कल्पना होती ती जर प्रत्यक्षात यायची असेल तर आपण छोट्या छोट्या भेदांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. महात्मा गांधींना या विचाराकडे नेण्यामध्ये जितका वाटा दक्षिण आफ्रिकेचा होता तितकाच भारताचा पण होता. मी मगाशी तुम्हाला असं सांगत होतो की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे का संयुक्त मतदारसंघ पाहिजे असा वाद गांधी आणि आंबेडकरांच्या मध्ये झाला. तो प्रसंग अत्यंत रोमहर्षक आहे मित्रांनो. केव्हा तरी तुम्ही कागदपत्रांच्या निशी समजून घ्या की डॉक्टर असे सांगत होते की 24 तासात गांधीजींचं अमरण उपोषण संपलं नाही तर वी विल लूज गांधी. गांधी आपल्या तत्वापासून अजिबात हटायला तयार नव्हते. डॉक्टर आंबेडकरांना भारताची कूस बदलायची होती. गांधींना समजून सांगणार कोण? मित्रांनो, तुम्ही असं पाहाल जगाच्या इतिहासामध्ये प्रत्येक काळात मोठी माणसं जन्माला येतात, पण अशी काही माणसं असतात की ते मोठेपण टिकवून ठेवतात. गांधीजींचं उपोषण कसं मिटायचं असा जगाला प्रश्न पडलेला असताना रवींद्रनाथ टागोर आपल्या सगळ्यांच्या मदतीला येतात. गांधीजींना सुनवायची शक्ती फक्त त्यावेळी रवींद्रनाथांच्यामध्ये होती. रवींद्रनाथांनी गांधीजींना त्या काळामध्ये असं ऐकवलेलं मित्रांनो, ते पण आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे आपली महात्मा गांधींच्या बद्दलची श्रद्धा, भक्ती ही डोळस असली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं, नेहमी वाटतं. आणि प्रत्येकाबद्दल, अगदी माझ्याबद्दलही तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा डोळसपणे माझा विचार करा असं मी सांगेन. ज्या समाजातली माणसं डोळस असतात, समजदार असतात, प्रगल्भ असतात, तिथेच नव्या निर्मितीच्या शक्यता असतात. रवींद्रनाथ टागोर गांधीजींना एक तार करून असं समजावून सांगतात की मी असं पाहतो आहे की तुम्ही उठसूट उपोषण करत आहात. उठसूट उपोषण करून तुम्ही आपल्या नैतिकतेचा धाक जगावर गाजवू इच्छिता.
मी तुम्हाला नम्रपणे असं सांगेन की ज्याला व्यापक जग निर्माण करायचं असतं त्यांनी 2 पावलं मागे यायला पण शिकलं पाहिजे. तरीही गांधीजी बदले नाहीत. ती तार आंबेडकरांनी वाचली. ते म्हणले माझ्यापेक्षा महात्मा गांधी मोठे आहेत आणि माझ्यापेक्षा महात्मा गांधींची गरज जगाला आहे. मी माझा आग्रह सोडतो आणि मग पुणे करार झाला. पण पुढे असं लक्षात येईल तुमच्या की भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे ही 30, 32, 33ची गोष्ट आणि 47 साली देश स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरू आपले पंतप्रधान म्हणून निवडले जातात आणि ते मंत्रिमंडळाचा एक खरडा, एक यादी घेऊन जातात गांधीजींच्याकडे मान्यतेसाठी. अर्थातच प्रसंग असा आहे की नेहरूने आपलं मंत्रिमंडळ तयार केलं आहे, पत्रकार परिषद जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत जाऊन ते आपलं मंत्रिमंडळ सादर करणार आहेत. फक्त गांधींना दाखवायचं, औपचारिक मान्यता घ्यायची आणि जाहीर करायचं पत्रकार परिषदेत. गांधीजी त्याच्यावर नजर फिरवतात. झोपलेले होते तक्क्या घेऊन. ते मंत्रिमंडळाची यादी तक्क्याच्या खाली ठेवतात आणि म्हणतात जवाहर हम कल बात करेंगे. ते म्हणतात मैंने परिषद बुलाई है, कॅन्सल करो, कल करो. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ते जवाहरलाल नेहरूंना असं सांगतात, गांधीजी कसे मोठे मी तुम्हाला सांगतो की हा देश एकत्र राहायचा तर सर्व जाती धर्मांचं प्रतिनिधित्व आपल्या मंत्रिमंडळात पाहिजे. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायदा मंत्री म्हणून समावेश करतात आणि मग आपलं पहिलं मंत्रिमंडळ जाहीर होतं. सगळी मोठी माणसं मित्रांनो एकमेकाला मोठी करत मोठी होत असतात. कोणता देश मोठा असं जर तुम्ही मला विचाराल, आपण 2024 साली महात्मा गांधींची स्मृती जागवतो. हे सगळे प्रसंग आपल्याला काय सांगतात तर आपण मोठं झालं पाहिजे, आपण व्यापक झालं पाहिजे. भारतासारखा देश सर्व जाती धर्म भाषा प्रांतांचा आहे, तो एक राहायला पाहिजे. अशीच आपल्या देशाची नीती कार्यपद्धती असली पाहिजे. हे वर्तमानातलं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सगळ्या मोठ्या नेत्यांची स्मृतिदिन आणि जयंती जेव्हा जेव्हा साजरी होते तेव्हा तेव्हा दरवर्षी त्याचे संदर्भ बदलतात. आज आपण 2024 साली महात्मा गांधींचा स्मृतिदिन साजरा करतो. आपल्या पुढची आव्हानं काय आहेत असं जर तुम्ही मला विचाराल तर मित्रांनो, धर्माच्या नावावर हा देश एक ठेवणं म्हणजे सर्व धर्मांचा आदर करून हे वर्तमानातलं आव्हान आहे. महाराष्ट्रापुरतंच बोलायचं झालं मित्रांनो की महाराष्ट्र जातीच्या आधारावर दुभंगायला निघालेला आहे. आपल्या पुढचं आव्हान वर्तमानात असं आहे की सर्व जातीच्या अस्मिता आणि अस्तित्वाचे प्रश्न लक्षात घेऊन हा अखंड महाराष्ट्र राहील, आपली मनं एक राहतील असा आपला लोकव्यवहार असला पाहिजे. त्या दृष्टीने आपली पावलं पडली पाहिजे. आपण ज्या भाषांचा विचार करतो, तुम्ही नवी शिक्षण नीती जर अभ्यासत असाल, मी आत्ताच डॉक्टर सपकाळे यांच्याशी बोलत होतो. मी म्हटलं की तुमचं हे विद्यापीठ महात्मा गांधी मिशन विद्यापीठ हे NEPचं सगळ्यात आयडियल मॉडेल आहे. हे आयडियल मॉडेल कशासाठी की नवं शिक्षण धोरण हे मल्टी डिसिप्लिनरी आणि मल्टी फॅकल्टीचं धोरण आहे. जगामध्ये मी जिथे जिथे गेलो, फ्रान्स पाहिलेलं आहे, स्वित्झर्लंड पाहिलं आहे, जपान पाहिलं आहे, थायलंड पाहिलं आहे, सिंगापूर पाहिलं आहे, बेल्जियम पाहिलेलं आहे. सगळ्या देशात मला मित्रांनो काय दिसतं, सगळे देश, अगदी सिंगापूरसारखा छोटा देश आहे की सगळ्या देशांनी सगळ्यात मोठा प्रयत्न, म्हणजे युरोप त्याचं आयडेंटिकल उदाहरण आहे मित्रांनो. आपण केव्हा तरी युरोपचा अभ्यास केला तर आपला देश कसा घडवायचा याचा एक रोडमॅप आपल्या पुढे.
युरोपची सगळी राष्ट्र जी छोटी छोटी राष्ट्र आहेत ही भाषेवर तयार झालेली राष्ट्र, असा युरोपचा इतिहास सांगतो. आपले सगळे प्रांत स्वातंत्र्यानंतर तयार झाले ते भाषेच्या आधारावर तयार झालेले दिसतात. असं जगामध्ये भाषेच्या आधारावर जग निर्माण होतं. तेव्हा गरज काय असते तर भाषिक समन्वयाची. आज आपल्या देशामध्ये NEPने एक नवं आव्हान आणि खरं म्हणजे एक नवी संधी आपल्याला दिलेली आहे. ती संधी काय आहे मित्रांनो, की आजपर्यंत शासन एक स्ट्रक्चर अभ्यासाचं तयार करायचं. विशेषतः जी माझे तरुण विद्यार्थी आहेत या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांना मी सांगणार आहे की आमची पिढी दुसऱ्यानं तयार केलेला अभ्यासक्रम शिकत मोठी झाली. नवं शिक्षण धोरण तुम्हाला अशी एक संधी घेऊन आलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी आता तुमच्या सगळ्या फॅकल्टी पाहून आलो थोड्या वेळापूर्वी. डॉक्टर जॉननी मला दाखवलं आणि मला तुमचा हेवा पण वाटायला लागला की अंडर वन रूफ इतकं शिक्षण या विद्यापीठामध्ये दिलं जातं. मी डॉक्टर सपकाळना म्हटलं की शांतिनिकेतन नंतर इतका दीर्घ विचार एका शिक्षण संस्थेनं केलेला मला पहिल्यांदा दिसतो आहे. मला असं वाटतं की NEPचं हे रोल मॉडेल आहे. भारतामध्ये नवं शिक्षण धोरण ज्यांना ज्यांना अंमलात आणायचं आहे त्यांनी पहिल्यांदा या 5व्या धामामध्ये आलं पाहिजे गांधीजींच्या, आणि मग आपल्या शिक्षण व्यवस्थेची रचना त्यांनी केली पाहिजे. अशी दृष्टी बाबू कमल किशोर कदमजी आणि अंकुशरावजी कदम यांनी केलेली आहे. मला असं वाटतं की जी संस्था महात्मा गांधींचं नाव घेऊन स्थापन होते, महात्मा गांधींचं नाव वागवणं, वापरणं, व्यवहार करणं हे न पेलणारं शिवधनुष्य आहे. म्हणून तुम्ही असं पाहाल की फार कमी शैक्षणिक संस्थांनी महात्मा गांधींचं नाव धारण केलेलं आहे. त्यापैकी तुमची संस्था आहे. त्यामुळे हे जे शिवधनुष्य आहे हे शिवधनुष्य आपल्याला काय सांगतं तर भाषा व्यवहारामध्ये तुमच्याकडे एक भाषा स्कूल आहे. आणि मला या गोष्टीचा मोठा आनंद झाला की तुम्ही सगळ्या भारतीय भाषांचा अभ्यास करता आणि बरोबर विदेशी भाषांचा अभ्यास करता. तुम्ही टेक्नॉलॉजीचा अभ्यास करता, नृत्य पण शिकता, तिकडे नर्सिंग शिकता आणि इकडे पत्रकारिता शिकता. ह्याला मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच ऑफ एज्युकेशन असं म्हटलं जातं. याचा दुसरा अर्थ असा की हे शिक्षणाचं प्रजासत्ताक आहे. हे विद्यापीठ शिक्षणाचं प्रजासत्ताक आहे. म्हणजे काय तर ज्याला जे शिकायचं आहे ते शिकवायची व्यवस्था आपसूक या विद्यापीठाने निर्माण केलेली आहे. आणि आता तर नव्या शिक्षण धोरणामध्ये मित्रांनो महात्मा गांधींनी नई तालीममध्ये हे स्वप्न पाहिलेलं होतं की त्यांना असं वाटायचं की नुसतं चरखा कातून माणसाला जगता येणार नाही. शेती केली पाहिजे, शिल्पकला आली पाहिजे. म्हणजे रवींद्रनाथ टागोर जे विश्वभारतीचं स्वप्न घेऊन होते, साने गुरुजी जे आंतरभारतीचं स्वप्न घेऊन होते, तेच विश्वभारतीचं स्वप्न आहे. ही नवं शिक्षण धोरण हे नवं विश्वभारती निर्माण करण्याचं स्वप्न आहे. आणि ती विश्वभारती तुम्ही ते धोरण येण्याच्या अगोदरच इथे निर्माण केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि भविष्य काळात आज आपण गांधीजींचा हा स्मृतिदिन साजरा करताना मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की ज्याला शिक्षण हे मुक्तद्वार आहे आणि मुक्तपणे शिकायचं आहे त्यांच्यासाठी गांधी मिशन युनिव्हर्सिटी हे जगातलं आढळपद आहे. हे आढळपद तुम्ही असंच ठेवावं. आणि ही जी परंपरा आहे इथे शिक्षणाची ही मूलतः गांधी विचाराचा हा विकास आहे. तो विकास तुम्ही वैश्विक बनवावा असं मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. मला खरं म्हणजे योग्यता नसताना तुम्ही सर्वांनी आणि कुणाचाच परिचय नव्हता, तुम्हाला हे खरं वाटेल न वाटेल, कोणी मला ओळखत नसताना तुम्ही मला बोलवलं. ही जी तुमची पारदर्शिता आहे त्या पारदर्शितेबद्दलही मी प्रणाम करतो. पदर लागायच्या काळात पदर नसलेल्या एका माणसाला तुम्ही पदरात घेणं ही फारच मोठी उदारता आहे. धन्यवाद.
विचार आणि त्यांचं तत्त्वज्ञान ते आत्मसात करणं ही आपली जबाबदारी आहे. हा संदेश कायम इथे दिला जातो आणि तो तंतोतंत पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे असलेलं गांधी विचारांचं दर्शन घडवतात असं मला वाटतं. धन्यवाद सर. यानंतर मी जॉन सरांना विनंती करणार आहे आपण संदेश द्यावा. गांधी 1948 जनवरी 30 तारीख मारे गए हैं. तो वो हमारा देश का जो जन्म हुआ उसमें एक महत्वपूर्ण इक्वेशन को संभोग करके हुआ. आप सबको मालूम है विभाजन के संदर्भ में जो हिंदू मुसलमान के बीच में का जो एक दूसरे को मारने का, लाखों में मारने का जो नफरत फैला था, जिस दिन उन्होंने मारे वैसे की वैसे अब्रप्टली ख़त्म हो गया था. इतिहास पढ़ने वाले को मालूम है उसके बाद 25 साल हिंदुस्तान में कम्युनल रायट ऐसा एक चीज़ नहीं रहा. उस दिन तक एक दूसरे को मारने के जोश में जो थे वो सभी एक गिल्ट फीलिंग किए, या हमने इतना बड़ा देश निर्माण करने का इतना बड़ा मुद्दा उठाए, इस तरह का इर्रेस्पॉन्सिबल नहीं हो सकते, ऐसा एक सोच को उन्होंने उस घटना के द्वारा प्राप्त किए थे. सिविलाइजेशन को कंट्रीब्यूट करने वाले सभी लोगों से हम देखते हैं तो अनेक लोग लास्टिंग संदेश को, जो मानवता को उन्नति देने वाला संदेश को अपना बलिदान के द्वारा ही दिए थे. विभिन्नता में एक था, एक कुदरत का नियम है, वो नियम को हम पालन करें तभी देश बनेगा, ये संदेश उनका बलिदान के द्वारा हमको मिला. इसको हम सीरियसली लेना ज़रूरत है. खास करके पढ़े लिखे लोगों का एक जिम्मेदारी बनता है. पढ़े लिखे लोग एक सेल्फ प्रोक्लेम्ड लीडर्स है. ज्ञान का मतलब ही वही है ना, हमारा ज़िंदगी को देखने का नज़रिया को हमने प्राप्त किया. ऐसा एक सोशल बीइंग होके हमको समाज को इकट्ठा होके साथ में ले जाके आगे बढ़ाना ये जिम्मेदारी बनता है. तो हम सब सोशल लीडर्स हैं. अगर हम सोशल लीडर्स हैं तो हम ये देश को और बेहतर निर्माण करना कैसे, ये देखना बिल्कुल ज़रूरत है. ये जिम्मेदारी को हम छोड़ नहीं सकता. ये दिन उस जिम्मेदारी को याद दिलाने वाला दिन ऐसा रहता है. इसको सीरियसली हम लेना चाहिए. मैं हमारे छात्र के साथ हमेशा यही बोलते रहते हैं, हम देश हिंदुस्तान ऐसा एक बड़ा देश में रहने का निर्णय किए हैं गणतंत्र के स्वीकार करते हुए, तो एक बहुत बड़ा जिम्मेदारी है. अगर हम राष्ट्रवाद के साथ सोचना है तो हर एक आदमी भारत माता कैसे सोचते हैं वैसा सोचकर अपना ज़िंदगी चलाना. ज़िंदगी तो अपना व्यक्तिगत ज़िंदगी है, वही चलाना है. लेकिन हम एक राष्ट्र में रहते हुए हमारा ज़िंदगी को चला रहे हैं, तो एक भारत माता कैसे सोचते हैं वैसा सोचकर करना ज़रूरत है. ये एक चैलेंज है. कई लोगों को उतना उठ के सोचने का नहीं हो रहा है. यही हमारा समस्या है. अगर मैं एक व्यक्ति की तरह सोचकर एक राष्ट्र ज़िंदगी, राष्ट्र खेल खेल रहा हूँ, तो फिर मैं खेल को भी न्याय नहीं दे रहा हूँ, मेरे को भी नहीं दे रहा, ऐसा हो जाता है. ये एक टीचर होके, एक कम्युनिटी लीडर्स होके, एक सोशल प्लेयर्स होके हम सबका जिम्मेदारी है. हम भी वो सोच को स्वीकार करना है. हमारे साथ जितने सफ़र में हैं सबको वो सोच देना है. इट इज़ particularly when we have adopted a lifestyle which is global in its stature. विश्व गांव में रह के विश्व
कोऑपरेशन के साथ एक ज़िंदगी जी रहे हैं। हमारा मोबाइल ले लीजिए या कम्युनिकेशन गैजेट्स ले लीजिए, इवन हमारा मार्केट ले लीजिए, एक ग्लोबल कोऑपरेशन के द्वारा हो रहा है। इस तरह का एक विभिन्नता के आधार पर एक व्यक्तिगत ज़िंदगी जीने वाले हम एक विभिन्नता के नज़र से देखने का तैयार हो जाना है, नहीं तो कॉन्ट्रडिक्शन हो जाता है। प्रोबेबली हमारा समस्या ये है, इसको हम अध्ययन करना है। इसमें से जो संदेश मिल रहा है एक I mean, it is not sufficient we think like Mother India. We have to think like Mother Earth. We have to think like we are the creation. जो अद्वैत सिद्धांत में से देखते हैं वही बताते हैं, we are part of the integral part of the creation, ऐसा बोलते हैं। तो वो नज़र से देखने का एक ज़रूरत है, वो 21st सेंचुरी का मजबूरी भी है, ऐसा लगता है। आज गांधी का जो बलिदान ये संदेश को बार बार याद दिलाता है, ऐसा मुझे लग रहा है। संदर्भ के लिए धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर मी विनंती करणार आहे माननीय डॉक्टर विलास सपकाळ सरांना, कृपया आपण अध्यक्षीय समारोप करावा। महात्मा गांधी मिशनतर्फे आयोजित या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय कुलपती अंकुशरावजी कदम सर, मुख्य पाहुणे ज्यांचं आपण अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत समार्मिक भाषण ऐकलं, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी बंधू भगिनींनो, सर्वोच्च बलिदान म्हणजे स्वतःचं बलिदान देशासाठी देणं। गांधीजींनी संपूर्ण आयुष्य तर दिलंच, पण सगळ्यात शेवटी आपलं जीवनदान पण या देशासाठी दिलं। आणि त्यानंतर ज्या पद्धतीचं त्यांच्या विचाराचा पगडा आपल्या देशाच्या विकासावर होता, त्या विकासामध्ये शिक्षणावर पण त्यांच्या विचारांचा फार मोठा पगडा होता। गांधीजींचं म्हणणं होतं की शिक्षण असं असलं पाहिजे की ज्यामुळे मनुष्याला किंवा विद्यार्थ्याला स्वतःची ओळख झाली पाहिजे, स्वतःमध्ये असलेले गुण त्याचबरोबर असलेलं पोटेन्शियल याची त्याला जाणीव झाली पाहिजे। आणि त्याच माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून त्याने स्वतःचं पोटेन्शियल असलेलं संपूर्ण पोटेन्शियल हे त्याने वापरून स्वतःचा विकास केला पाहिजे। प्रत्येकजण युनिक असतो आणि त्याचबरोबर गांधीजींचं म्हणणं असं होतं की शिक्षण हे एक डायनामिक प्रोसेस असली पाहिजे। आणि म्हणून आजसुद्धा गांधीजींचे विचार शिक्षणामध्ये तेवढेच प्रभावशाली आहे। आपल्याला दिसतं की नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा मनुष्याचा विचार हा मल्टीडिसिप्लिनरी असला पाहिजे, त्याचं शिक्षण मल्टीडिसिप्लिनरी असलं पाहिजे, कारण त्याला मल्टीडिसिप्लिनरी किंवा मल्टीटास्क असं कर्तव्य करायचं असतं। आणि म्हणून आज मग टेक्नॉलॉजीचा अभ्यास असो की स्किल डेव्हलपमेंटचा विकास असो, एज्युकेशनचा विकास असो, या माध्यमातून गांधीजींनी आजसुद्धा त्यांच्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाची एक नवीन दिशा दिलेली आहे। आणि म्हणून आजच्या या प्रसंगी गांधीजींचे विचार आपण आठवले तर पाहिजेच, परंतु त्याचबरोबर स्किल, कौशल्य, त्याचबरोबर आपण जे श्रमदान करतो, स्वच्छता आहे, या सर्वांच्या गोष्टीमध्ये जे आपलं पर्सनॅलिटी डेव्हलप होतं ते खरोखर गांधीजींचं हे एक फार मोठं देण आहे। आणि म्हणून आपण गांधीजींच्याच विचारांचं या प्रसंगी पुन्हा स्मरण करूया आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचा जेव्हा आपण त्यांना श्रद्धांजली देतो तेव्हा खरोखर त्यांनी दिलेले विचार आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की विचार जेव्हा आचरणात येतात तेव्हाच त्याचा परिणाम दिसतो, नाहीतर विचार हे फक्त पुस्तकात राहतात। आणि म्हणून त्यांच्या विचाराला पण आपण आचरणाची जोड देऊया आणि या प्रसंगी त्यांनी दिलेलं मार्गदर्शन लक्षात ठेवू। धन्यवाद। धन्यवाद सर करतो। बरोबर 11 वाजता आपण 2 मिनिट मौन ठेवून आपण आदरांजली अर्पण करणार आहोत। त्यापूर्वी आपण घेऊयात आनंद काही भजनांचा।
राम का गुणगान कर ले, राम का गुणगान कर ले, राम का गुणगान कर ले, राम का गुणगान कर ले। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धर ले, ध्यान धरिए, राम का गुणगान कर ले, राम का गुणगान कर ले। राम के गुण चिरंतर, राम के गुण चिरंतर, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन। मनुजता को कर विभूषित, मनुजता को कर विभूषित, मनुज को धनवान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान कर ले, राम का गुणगान कर ले। सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा सम्मान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम। वैष्णव जन तो तेणे कहिए जे, वैष्णव जन तो तेणे कहिए जे, पीड़ पराई जाने रे। वैष्णव जन तो
कृष्णा त्यागी समदृष्टीने कृष्णा त्यागी असत्य न बोले परधन न मजारे हाथ रे वैष्णव जन तो देणे करीजे पीड पराई जाणे रे वैष्णव जन तो देणे करीजे वनलोभीने कपट रहित छे वनलोभीने कपट रहित छे काम क्रोध निवार्या रे मणिनर संयोगेनु दर्शन करता कुळ एको तार्या रे वैष्णव जन तो देणे कहिए जे पीड पराई जाणे रे पर दुखी उपकार करे तोय पर दुखी उपकार करे तोय मन अभिमान आणे रे वैष्णव जन तो देणे कहिए जे पीड पराई जाणे रे वैष्णव जन तो देणे कहिए जे वैष्णव जन तो देणे कहिए जे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम सीता
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचं सार असं म्हणता येईल की आपण गांधी विचार आत्मसात करूया, ते प्रत्यक्ष आचरणात गांधी विचार प्रत्यक्षात आणणार आहोत. धन्यवाद. यानंतर बरोबर 11 वाजता देशभरात शहीदांना 2 मिनिट मौन पाळून आपण आदरांजली अर्पण करतो. त्यासोबतच गांधीजींनाही आपण आदरांजली अर्पण करणार आहोत. आणि त्यानंतर शांती मंत्र इथे होईल आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण उभे राहावं आणि 2 मिनिट. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्ति.